4थ्या थरावरून 5व्या थरावरती जाण्याची ही रेस लागली आहे, ही घोडदौड सुरू आहे आणि 5व्या थरावरती. नमस्कार मंडळी, मी संकेत तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक खास व्हिडिओ. आज मी आलो आहे विरार मनमेलपाडामध्ये, जिथे भव्य शिबिर लागला आहे दहीहंडी सरावाचा. चला तर मग दाखवतो मी तुम्हाला. खूप छान पद्धतीनं चपलाय नदी गोविंद पथक वरती चाललाय. 3ऱ्या थरावरती ते मात्र व्यवस्थित पोहोचलाय. 4थ्या थरावरती हा गोविंद पथक. 5व्या थरावरती ही कडक सलामी. वा, नारायणनगर गोविंद पथकानं उतरण्यासाठी टायमरचं बंधन नाही आहे, वेळेची कुठलीही मर्यादा नाही आहे. जसे वरती गेल्या तसेच आरामात सावकाश पद्धतीनं तुम्हाला सर्वांना खाली यायचं आहे. नेक्स्ट गोविंद पथक मोरया गोविंदा पथक आणि आई एकविरा गोविंदा पथक तयार राहायचंय. सर्वात पहिलं आई एकविरा गोविंदा पथक. आई एकविरा गोविंदा पथक पुढे येईल आणि त्यानंतर मोरया गोविंदा पथक. नारायणनगर गोविंदा पथक एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कडक सलामी. गोविंदा आला. एकविरा गोविंदा पथक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आई एकविरा गोविंदा पथकासाठी. आणि त्यानंतर मोरया गोविंद पथकाला तयार राहायचंय. 3 अंके 5 थर. आता इथे आई एकविरा गोविंद पथक लावणार आहे. पुन्हा एकदा वेळेचं गणित तुम्हाला सांगतो. वेळ खूप महत्वाचा असतो. सुरुवातीचे 20 सेकंद हे तुम्हाला आवाज येईल आणि त्यानंतर एक बझर वाजेल आणि त्या बझर नंतर लगेचच तुम्ही दहीहंडीला थर रचायला सुरुवात करायची. आई एकविरा गोविंद पथक. चपलाई दिसून येतात. इतके दिवसाची केलेली प्रॅक्टिस, मेहनत आणि ती जिद्द, संयमता, सर्व काही गोष्टी मात्र आपल्याला या ठिकाणी मात्र दिसून येत आहेत. या सर्वांनी केलेला तो सराव, या सर्वांनी केलेली ती मेहनत आज मात्र खऱ्या अर्थाने दिसून येत आहे. 5 थराची ही सलामी या ठिकाणी दिली जात आहे. कडक सलामी. टाळ्या झाल्या पाहिजेत. आरामात कुठलंही आता टाइम लिमिट नाहीये, वेळेची मर्यादा नाहीये. सावकाश उतरायचं कारण टायमर स्टॉप झालेला आहे. त्याच्यामुळे उतरताना टायमर ते कुठलंही काउंट आम्ही करणार नाही आहोत. जसे वरती गेलात तसेच सर्वांनी खाली देखील यायचं आहे. ही सर्वांना विनंती असणार आहे. आमची डीजेची टीम त्या ठिकाणी रेडी आहेत. डीजे मास्टर रेडी आहेत. 3, 2, 1 लेट्स प्ले. पालघर जिल्ह्यातला सर्वात आदरणीय दिवेजी पाटील सरांच्या शुभ सफल पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी सराव शिबिर आणि त्या निमित्तानं आपण पाहिलं तर हे सर्वांची मात्र देण्यात येत आहे. धनंजय, मला वाटतं मध्यंतरी एक गाणं प्रसिद्ध झालं होतं, झटपट पटापट. काय वेगानं पुन्हा एकदा मात्र अगदी एकमेकाला घट्ट पकडून जातात. तो गोविंद पथक पहा अगदी साईड अँगलच्या सीडीनं वरती चाललाय. खूप चांगल्या पद्धतीनं मोरया गोविंद पथक 5 थराच्या मनोरे यशस्वी. झुकेगा नाही साला हे त्यांना सांगितलं वरून. आता खाली आरामात यायचं कारण टायमर स्टॉप आहे. बरोबर सावकाश, कुठल्याही पद्धतीची घाई करायची नाहीये. आणि त्यानंतर लगेचच अजिंक्य तारा गोविंद पथकानं फ्रंट गेटनी यायचंय. अजिंक्य तारा गोविंद पथक तयार राहायचंय फ्रंट गेटनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मोरया गोविंद पथकासाठी. लवकर आल्यात का या बाजूला रस्त्यावर यायचं. पथकाला पाहण्यासाठी अनेक सारे प्रेक्षक वर्ग नेहमी हे वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. ज्यांचा एकच तारा अजिंक्य तारा असं मात्र नेहमी टॅगलाईन पाहिलंय. तो अजिंक्य तारा गोविंद पथक या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळतात. एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात अजिंक्य तारा गोविंद पथक.
आणि अशा पद्धतीने एकदम चपळाईनं पहा ही चपळाई आहे आपल्या सध्या विरार मधल्या गोविंद पथकांची सध्या, परंतु त्याच्यामध्ये आता कुठेतरी या चपळाईमध्ये थोडस कुठेतरी कमी पडताना पाहायला बाकी जागेवरती राहा, बाकी सर्वांनी आपल्या जागेवरती राहा. क्रेन वरती जे उभे आहेत त्यांनी कृपया खाली उतरायचंय. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हिंद मराठा गोविंद पथकासाठी. 5 थरांची ही कडक सलामी. वेळेची मर्यादा नाही आहेत, आरामात सावकाश. हो आम्ही कमी आहोत परंतु आम्ही कमी नाही आहोत हे त्याने करून दाखवलं तर टाळ्यांचा गजर होऊ देत. चला चला एक जण या. आदरणीय सन्माननीय विशाल पाटील साहेब आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या गोविंद पथकाचा सन्मान होतोय. आपल्या आचोले गावातील एक गोड असं व्यक्तिमत्व आहे, पिटार आहे, गाण्याचे बोल आहेत. गणपती देवा तूच मला हवा, गणरायाच्या आराधनेनं या ठिकाणी आपण सुरुवात करीत आहोत. डीजे स्टार्ट. एका वर्षानु पाहुणा आईला गणपती माझ्या घराला. वाटतई मला एक वर्षानु पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. एक वर्षानु पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. आज हरजुरी गेली धरती. तुझा पूजेला संभ्रमाला वाहिल्या तुला रे वाहिल्या तुला. एक वर्षानु पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. एक वर्षानु पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. नैवेद्य दाखवा.
वर्षानं पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला एक वर्षानं पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला देवदूताची तुरे छाया मैरावरी बैसोली सारी धनीवर आला रे धनीवर आला एक वर्षानं पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला एक वर्षानं पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला एक वर्षानं पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला एक वर्षानं पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला एक वर्षानं पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला बोला गणपती बाप्पा. मोरया. परफॉर्मन्स आवडला का? टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या परफॉर्मन्स साठी. आणि त्यानंतर लगेचच धन्यवाद. युवा सम्राट गोविंद पथकानं कनिष्ठान गोविंद पथक जय जवानचा राजाचा जय अनेक चार मुलाचे अनेक चार मुलाचे जय जवानचे अशा प्रकारे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे युवा सम्राट गोविंद पथकासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जय बजरंग गोविंद पथकासाठी. चपल्यानंतर गोविंद पथक वरती चाललंय. 5 थरांचे मनोरे रचायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिपल एक्का मारायचा आहे. 3 एक्के अगदी वरती उचलायचे आहेत. चपलाई तर दिसून येत आहेत. वरचा गोविंद पथक आहे तो आता जातोय. पाहूया कशा पद्धतीनं या ठिकाणी मनोरे रचले जात आहेत. प्रयत्न तर करतायत. ट्रिपल एक्क्याचा प्रयत्न होईल. तिथून आता तो गोविंद पथक खूप चांगल्या पद्धतीने उभा राहिलाय. त्याच्या वरचा टॉपर जो आहे तो आता जय बजरंग गोविंद पथक सावकाश सावकाश सावकाश. थोडा बॅलन्स आहे. तो बॅलन्स कुठेतरी गमावण्यात आलाय आणि त्या कारणामुळे पुढील गोविंद पथक आहे. त्या गोविंद पथकाचं नाव आहे ध्रुवी प्रतिष्ठान ध्रुवी प्रतिष्ठान गोविंद पथक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या पथकासाठी. प्रशिक्षक शैलेश करावडे. BMW घेऊन दादा नंबर गाडीला बजर वाजलाय. वरती जाण्याची आता ती अगदी आपण पाहिलं तर रेस सुरू झालाय. पहा ही चपलाई किती वेगानं जात आहे. ध्रुवी प्रतिष्ठान गोविंद पथक. आणि अशा 3 थर लागल्या. 4थ्या थरावरती हा गोविंद चाललाय. 5व्या थराचा हा प्रयत्न होणार आहे आणि 5 थराची कडक सलामी. आता वेळेची मर्यादा नाहीये. सावकाश. जितका वेळ घेतलाय त्याच्यापेक्षाही डबल वेळ तुमच्याकडे आहे उतरण्यासाठी. त्याच्यामुळे काही घाई गडबड करू नका. सावकाश या. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी थर जे आहेत ते थर रचलेले आहेत. तुमच्यासाठी गाणं जे आहे ते आमचे डीजे मास्टर रेडी आहेत. गाडी गाडी मला
एक्झिट गेट कृपया एक्झिट गेटने जायचंय. सर्व गोविंद पथकांना विनंती आहे की त्यांनी एंट्री गेट आणि एक्झिट गेट लक्षात घ्यायचंय. ध्रुवी प्रतिष्ठान एक जण पाठवा इथे. पंढरी एक प्रतिनिधी टॉपर किंवा एक प्रतिनिधी प्रतिष्ठान, एक टॉपर. एक जण पाठवा. तुझे दर्शन आई दर्शन घेईन मी अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर अगदी खोल्यावर. आज माई तुझे दिवलावर सारी दिसून गेली माझी बसली डोंगरावर. तुझा महिना तुझे डोंगरावर अगदी एकदा आवाज द्यायचा आहे सर्व प्रेक्षकांनी. तयार आहात? जोरात तयार आहात? शिवस्वराज्य गोविंद पथक यांनी गोविंद पथकासाठी पालघर जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या सराव शिबिरातलं पहिलं गोविंद पथक गोविंद पथकासाठी. थँक्यू. त्याच वेळी आशुदादा आणि रोहित दादा यांचे हे आपल्या रणरागिणी आहेत आणि त्या देखील मात्र तितक्या चपलाईनं जात आहेत. महिला देखील काही कमी नाही आहेत हे मात्र त्या सर्वांनी आपल्याला दाखवून नेहमी दिलं आहे. आजही मात्र त्या दाखवून देण्याचा प्रयत्न या पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी सराव शिबिरामध्ये करतायत. आशुदादाचं आयोजन, रोहित दादाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामधल्या आपल्या ह्या महिला भगिनी हो खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत 4 थर लावले आहे. 5 थराची सलामी तेही दोन्ही हात उंचावून दिलेली आहे. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही. आता वेळेची मर्यादा नाहीये. सावकाश उतरायचंय. वेळ नाहीये. वेळ आता थांबलेली आहे. त्याच्यामुळे सावकाश उतरायचं. तुमच्यासाठी आम्ही गाणं घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला थोडा वेळ एन्जॉय करायचंय. मुली थांबणार नाही. बोलल्याशिवाय शांत बसणार नाही. 3, 2, 1 लेट्स प्ले. कोकण सुपुत्र गोविंदामध्ये एक्झिट घ्यायचे. एका प्रतिनिधीला स्टेजवर यायचं. एका प्रतिनिधीला कोकण सुकामध्ये ठेवा. चला फास्ट फास्ट.
जय शिवराय गोविंदा पथक रेडी पोझिशन मध्ये राहायचं आणि त्यानंतर time start होईल. जोपर्यंत त्या रेडी होतात तोपर्यंत आपल्या मंचावरती आपण एक सन्मान घेणार आहोत. पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी खूप चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस दिसते. प्रॅक्टिस मेक मॅन इन परफेक्ट असं नेहमी म्हटलं जात आहे. तुमचा सराव जर चांगला असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करू शकताय. हाच गोविंद पथक काल विरारमध्ये सायबा मित्र मंडळाचा तिथेही आला होता. तिथेही त्यांनी 5 थरांवरती सलामी दिली. तिथेही त्यांनी पारितोषिक पटकावलंय. आज तो मनवेलपाडाच्या नगरीमध्ये पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी सराव शिबिरामध्ये दाखल झालाय आणि रेस आहे. रेसमधून कोण पुढे जाणार, पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय कोण होणार, काही नावं आमच्याकडे आलेली आहेत. तीही तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत. कंट्रोल घे स्वतः. जय दादा कंट्रोल. 4 चौथा थर लागलाय. 5व्या थरावरती आता उभं राहायचंय. दोन्ही हात उंचावायचे आहेत. हो, दोन्ही हात उंचावल्यात. आरामात. टाइम स्टॉप झालाय. वेळेची मर्यादा नाही आहे. बरोबर सावकाश खाली यायचं आहे कारण तुमच्यासाठी टाइम स्टॉप आहे. कुठलंही घाई गडबड करू नका. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने थर लावल्यात. आमची डीजेची टीम तुमच्यासाठी रेडी आहे. सर्व महिला गोविंदांनी तिथेच थांबायचं आहे. सर्व महिला गोविंदा पथकांनी तिथेच थांबायचं आहे. त्यानंतर लगेचच आपण एक माझी सत्वाची परोशिये गावानू बैसली. आई माझी सत्वाची परोशिये गावानू बैसली. आई माझी सत्वाची परोशिये गावानू बैसली. आई माझी सत्वाची परोशिये गावानू बैसली. सगळ्यांनी सहभागी झालं तरी चालेल. माझ्या आईचा उत्सव भरतय नवरात्रीला. गावलक जाऊन येतोय आईच्या देवळाला. साडी तिने सगळी बाई माझी साडी तिने सगळी. नाही माझी सत्वाची परोशिये गावानू बैसली. आई माझी सत्वाची परोशिये गावानू बैसली. आई माझी सत्वाची परोशिये गावानू बैसली. आई माझी सत्वाची परोशिये गावानू बैसली. माझ्या आईचा सोळा रंगतोय हाताचा जमतोय मिया. कोणी करणारे आता मान पहिला घेतो या आईला. घेतो या आईला. घेतो या आईला. सियासनी सियासनी. जय साई गोविंद पथक. जय साई गोविंद पथक
वेगानं चपलाई पहा, या सर्व महिला आहेत, कोण सांगतील का? परंतु त्यांची काही चपलाई आहे. साईड अँगलच्या साईड सीडीने बरोबर चौथ्या थरावरती आपण पाहिलं तरी गोविंद चाललंय, तिच्यावरती आपण पाहिलं तरी टॉपर. सध्या तीही मात्र आता उभं राहण्याचा प्रयत्न करतायत. हो, आम्ही रणरागिणी आहोत आणि दोन्ही हात हवेमध्ये आपण पाहिलं तर अगदी उंचावत असताना 5 थराची यशस्वी सलामी जय साई गोविंद पथकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या महिला गोविंदा पथकासाठी. आज महिला कुठल्या क्षेत्रात पुढे नाही असं आपण म्हणू शकत नाही, कारण आज भारताच्या राष्ट्रपती स्वतः महिला आहेत आणि महिला आज कुठल्याच क्षेत्रात मागे राहूच शकत नाही, हे या सर्व महिला गोविंदा पथकांनी दाखवून दिले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. साई जय साई महिला गोविंदा पथक. 3, 2, 1, लेट्स प्ले. खाली मुख्य उतरायचं मंचावरती आपलं कमी नाही झालं पाहिजे. हे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याला घाटात गेला येडा. ही चपलाई आहे साई समर्थ महिला गोविंद पथकाची. पहा किती वेगाने जात आहे. चित्ताच्या चपलाईनं हरणाच्या वेगाच्या पेक्षा जास्त वेगाने सध्या हा महिला गोविंद पथक वरती चालले आहे. साईड अँगलला साईड सीडीने आता चौथ्या थरावरती तो प्रयत्न होईल. चौथ्या थरावरून 5व्या थरावरती जाण्याची ही रेस लागली आहे. ही घोडदौड सुरू आहे आणि 5व्या थरावरती ओ माय गॉड, सावकाश कुठल्याही पद्धतीची घाई करायची नाही. टॉपर तर खूप चांगल्या पद्धतीने उभी राहिली, परंतु आपले स्वयंसेवक त्या संघाचं नाव आहे पहिलं पथक कोकण सुकन्या गोविंद पथक. कुठे? येत आहे नाही, या गाण्यावरती नाचायचं सर्वांना पण. जे फायनलला गेले आणि दुसरं कोण आहे? काय वाटतं कोण असू शकतो? इथे तर भरपूर संघ आहेत. मला तर आता समोर एक शिवराय पण दिसतो. इथे एक संघ आपण पाहिलं तर जय साई पण आहे. जयसाई पण आहे. त्या रेस मध्ये आपण पाहिलं तर भरपूर मोठी रेस आहे. बरोबर. आणि त्या पथकाचं नाव आहे शिवराय की जयसाई. आवाजच येत नाही. त्या पथकाचं नाव आहे जयसाई महिला गोविंद पथक. चला टॉसला. आणि अशा पद्धतीनं चपळताईनं या महिला गोविंदा वर चढतायत. 4 आणि 5व्या थराची ही कडक सलामी. जय साई गोविंदा पथक सावकाश उतरायचंय, कुठल्याही पद्धतीची घाई करायची नाहीये. तुमचा टाइम काउंट होणार नाहीये. सावकाश. अगदी खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल तुम्ही केलेला आहात. फक्त उतरताना तुम्हाला वेळेची मर्यादा नाही आहे, त्याच्यामुळे हे या गोष्टी तुम्हाला पालन करणंही गरजेचं आहे. आमची डीजेची टेक्निकल टीम रेडी आहे. यस डीजे. लगेच कोकण सुकन्या गोविंदा पथकानं चला तयार लगेच जागा घ्या, लगेच जागा. त्याचवेळी आपल्यामध्ये आदरणीय सदानंद पाटील आपल्या डोंगरपाडा गावातील एक गोड असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा आम्हाला दिसताना पाहायला मिळतं. आणि त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर आदरणीय मंगेश पाटील साहेब आपल्या नारायणी गावचे घाई आहेत. करायची नाहीये. सावकाश. मंगेश पाटील साहेब आपलं स्वागत. सदानंद पाटील साहेब आपलं स्वागत. कोकण सुकन्या गोविंदा पथक 4 थर लागलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हा
5व्या थरावरचा गोविंदा कडक सलामी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आरामात. कोकण सुकन्या गोविंदा पथकासाठी. आरामात त्या ठिकाणी ती सावकाश पद्धतीनं आपण खाली यायची आपल्याला विनंती आहे. मुख्य मंचावरती मंगेजी पाटील साहेब आणि त्यांच्या जोडीला आदरणीय सदानंददादा पाटील यांचं आगमन आहे. ते होत असताना आपण पाहिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या त्या गोविंद पथकासाठी. तिसे आणि अशा पद्धतीने आई माऊली गोविंदा पथकाचे हे गोविंदा 5 थरांची सलामी देणार आहेत. 4था थर चढलेला आहे आणि हा 5वा थर कडक सलामी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आई माऊली गोविंदा पथकासाठी. सावकाश, सावकाश उतरायचं आहे, कुठल्याही पद्धतीची घाई करायची नाहीये. जय हनुमान. जय हनुमान गोविंदा पथक. जय हनुमान गोविंदा पथकानं 5 थरांची कडक सलामी दिलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जय हनुमान गोविंदा पथकासाठी. ओ काय तो स्पीड. वा वा वा. 3 4 5 थरांची ही कडक सलामी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कैवारी गोविंदा पथकासाठी. आता वेळेचं बंधन नाहीये. सावकाश यायचंय. इथे थांबायचं, तिथे थांबायचं. उतरू द्या. आरामात. वेळेचं बंधन नाहीये त्याच्यामुळे सावकाश यायचं. अगदी सावकाश. साथीदार जसे चढले आहेत तसे सर्वांना खाली घेऊन यायचंय. क्रेन वरती जे बसलेले आहेत त्या सर्वांना विनंती, प्लीज खाली करा क्रेन. आणि स्क्रीन जवळचे जे आहेत त्यांनी सुद्धा बाजूला व्हायचंय. साई वैष्णवी गोविंदा पथक कुठे आहे त्यांनी लगेचच संपर्क साधायचा आहे. साई रेडी आहेत. साई वैष्णवी रेडी आहेत. जानुवाडी गोविंदा पथकाचे जर कोणी इथे असतील तर या, कैवारी गोविंदा पथक या. जानुवाडी कैवारी गोविंदा गोविंदा पथक पथक, वरती या. एक मेंबर वरती या. कैवारी गोविंदा पथकाच्या सुद्धा एकानं वरती यायचंय. आणि अशा पद्धतीनं अत्यंत चपळाईनं हा संघ 3ऱ्या थरापर्यंत पोहोचलाय. आणि आता जयघोष करत गणरायाचा हा 5वा थर कडक सलामी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साई वैष्णवी गोविंदा पथकासाठी. जिग्नेशजी घरत यांचा सन्मान काही नाहीये. आदरणीय रोहितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे. मी रोहितदादा पाटील यांना विनंती करतो, जिग्नेशजी घरत सरांचा सन्मान या ठिकाणी आपण करूयात. आरामात उतरायचं आहे. खूप सारी पथक इथे आली होती. तर माझ्या अशाच ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.